मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग अकाउंट आपण पहिल्यांदा काढणार आहोत. मॅन्युफॅक्चरिंगचं इंट्रोडक्शन ऑलरेडी आपण बघितलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आपण रिलेटेड टू प्रोडक्शन जे आयटम्स असतात, ॲक्च्युली आजपर्यंत आपण जे बॅलन्स शीट करत होतो, फायनल अकाउंट करत होतो, त्याच्यामध्ये फक्त आपण ट्रेडिंग अकाउंट घेत होतो. त्यामुळे ऑलमोस्ट जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स रिलेटेड टू प्रोडक्शन, हे सगळे आपण ट्रेडिंगमध्ये घेत होतो. पण आता जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट येतं तेव्हा आपण ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो. रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग या शब्दातच असणारे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग जे एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे एक्सपेन्सेस A to Z एक्सपेन्सेस कशामध्ये येतील, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये पोस्ट होतील. ओके, त्यामुळे ह्याचं बायफर्केशन करायचं आहे. मग ते नीट समजण्यासाठी मी मेनली आयटम्स आधी फक्त मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कारण पुढचे जे डबल इफेक्ट्स आहेत ते डबल इफेक्ट्स मोस्टली सेमच, म्हणजे डेप्रिसिएशनचे, आउटस्टँडिंगचे, की त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला जातो, हे सगळे एक्सपेन्सेस सेमच असणार आहेत डबल इफेक्टचे. त्यामुळे मी शक्यतो ॲडजस्टमेंट कमी आणि मोस्टली सगळे आयटम्स कव्हर होतील असे इथे कॅल्क्युलेशन्स घेतली आहेत. आता काय काय दिले आधी बघूयात आणि मग त्याच्याप्रमाणे मी कसं आणि कुठे पोस्ट होईल ते तुम्हाला सांगते. पहिलं तर मग प्रिपेअर फायनल अकाउंट मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडिंग इयर एंड. म्हणजे फायनल अकाउंटमधलं मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडिंग अकाउंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओपनिंग स्टॉक दिलं आहे, पण ओपनिंग स्टॉक आपल्याला फक्त 3 टाईपचा दिला आहे, रॉ मटेरियल, WIP आणि फिनिश गुड्स. तर रॉ मटेरियल जे असणार आहे, हे रॉ मटेरियल काय असणार आहे, प्रोडक्शन रिलेटेड आहे, तर ते मॅन्युफॅक्चरिंगला येईल. WIP पण मॅन्युफॅक्चरिंगला येईल. पण फिनिश गुड्स म्हणजे ट्रेडिंगचा अर्थ काय, सेलिंग अँड बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस नॉट रॉ मटेरियल. म्हणजे आफ्टर फिनिश गुड्स जे सगळं असणार आहे कॅल्क्युलेशन, तर ट्रेडिंग अकाउंटला येतं. त्यामुळे जे फिनिश गुड्स रिलेटेड कॅल्क्युलेशन असणार आहे ते कुठे येईल, ट्रेडिंग अकाउंटला. क्लोजिंग स्टॉकचं पण सेम, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग. रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी म्हणजे कुठे येणार, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एक्सपेन्सेस आहे. मोटिव्ह पॉवर सेम, मॅन्युफॅक्चरिंग. फॅक्टरी इन्शुरन्स, आता रिलेटेड टू फॅक्टरी मी म्हटलं तसं प्रोडक्शन आणि फॅक्टरी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आजपर्यंत आपण ट्रेडिंगमध्येच घेत होतो, त्याचं कॅल्क्युलेशन आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे याचा पण एक्सपेन्सेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येईल. सेल्स आता एखादी गोष्ट आपण सेल कधी करू शकतो, आफ्टर फिनिश गुड्स रेडी. म्हणजे जे फिनिश गुड्स रेडी होईल त्यानंतर आपण सेल्स करणार आहोत. त्यामुळे हे कुठे येईल, ट्रेडिंगला. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. परचेसेस ऑफ फिनिश गुड्स, परचेस ऑफ फिनिश गुड्स आहे म्हटल्यानंतर कुठे येईल, ट्रेडिंगला. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, या सगळ्या गोष्टी ट्रेडिंगला येतील. मुद्दाहून मी 2 वेगवेगळे आयटम्स घेतलेत. परचेस ऑफ रॉ मटेरियल पण आहे. मग परचेस ऑफ रॉ मटेरियल कुठे येईल आणि हे कुठे येईल, हेचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात येईल. सुपरवायझर सॅलरी, सुपरवायझर म्हणजे कुठे असणार आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंटला, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. रॉयल्टी ऑन प्रोडक्शन, जी प्रोडक्शनची रॉयल्टी तुम्हाला मिळते त्या पर्टिक्युलर प्रोडक्शनसाठीची, त्या प्रोडक्टसाठीची, त्यामुळे ती प्रोडक्शन रिलेटेड आहे, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगला येईल. सॅलरी टू वर्क स्टाफची सॅलरी आहे, ऑफिस स्टाफची नाही आहे, त्यामुळे ती पण मॅन्युफॅक्चरिंगला येईल. परचेसेस ऑफ रॉ मटेरियल हे कुठे येईल, मॅन्युफॅक्चरिंगला. परचेसेस ऑफ फिनिश गुड्स कुठे घेतला आपण, ट्रेडिंगला. आणि परचेसेस ऑफ रॉ मटेरियल कुठे येईल, मॅन्युफॅक्चरिंगला. कारण रॉ मटेरियल हे परचेसेस केलेले रॉ मटेरियल आहे, म्हणजे ते अजून मॅन्युफॅक्चरिंग त्याचं व्हायचं आहे. वेजेस ऑफ वर्कर्स, मॅन्युफॅक्चरिंग. वर्कर्स म्हणजे कुठे, प्रोडक्शनच्या इथे असतात ते वर्कर्स, ऑफिसला काम करतात त्याला आपण स्टाफ म्हणतो किंवा एम्प्लॉईज म्हणतो. लाईट गॅस ऑफ फॅक्टरी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. हायर स्पेशल प्लांट, हायर म्हणजे आता तुम्हाला पुढे टॉपिक आहेत त्याच्यात हायर परचेस आहे. हायर म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट रेंटवर घेतो, त्याला हायर असं म्हणतात. त्यामुळे म्हणजे थोडक्यात आपण नॉट ॲक्च्युअल रेंटवर, इन्स्टॉलमेंट बेसिसवर आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे ते पण मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्याचं रेंट आपण भरणार, स्पेशल प्लांट जो मागवलेलं आहे त्याचं. फॅक्टरी रेंट मॅन्युफॅक्चरिंग, कारण फॅक्टरी रिलेटेड आहे, प्रोडक्शन रिलेटेड आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगलाच येईल. रिपेअर्स टू फॅक्टरी म्हणजे पण मॅन्युफॅक्चरिंगला. फॅक्टरी टॅक्सेस मॅन्युफॅक्चरिंग. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, आता डेप्रिसिएशन आपण जे सेकंड इफेक्ट घेतो, जे पहिलं त्या पर्टिक्युलर आयटममधनं लेस करतो आणि जे सेकंड इफेक्ट घेतो, हे आजपर्यंत आपण सगळे P&Lला घेत होतो, बरोबर आहे. पण आता इथे आपण जे रिलेटेड टू फॅक्टरी असणार आहे, हे रिलेटेड टू फॅक्टरी कुठे डेप्रिसिएशन आपण घेणार आहोत, मॅन्युफॅक्चरिंगला त्याचा सेकंड इफेक्ट घेणार आहोत. आणि दुसरा नॉर्मल इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटला जसा येतो तसाच येईल, पण आता इथे आपण बॅलन्स शीटचा विचार करायचा नाही आहे, त्यामुळे फक्त मॅन्युफॅक्चरिंगला येईल. प्लांट अँड मशिनरी आहे, प्लांट अँड मशिनरी कशासाठी लागते, तर प्रोडक्शनसाठी लागते, त्यामुळे त्याचा इफेक्ट मॅन्युफॅक्चरिंगला येतो. सेल्स रिटर्न हे सेल्समधनं लेस होतील, म्हणजे ट्रेडिंगला येतील.
परचेस रिटर्न ऑफ रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल आहे म्हणजे कुठून मायनस होतील, मॅन्युफॅक्चरिंग. फिनिश गुड्स असतं तर कुठे गेले असते, ट्रेडिंगमधनं लेस झाले असते. आता आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग वेजेस आणि रेंट. फॅक्टरी रेंटला स्टार मार्क करून ठेवूयात आणि वेजेसला स्टार मार्क करून ठेवूयात. वेजेस टू वर्कर्स, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत. आउटस्टँडिंग म्हणजे काय होतील, ॲड होतील. सेम जसं आपण फायनल अकाउंट सॉल्व्ह करायचो तसंच सॉल्व्ह करायचं आहे, फक्त ह्याच्यामध्ये ट्रेडिंगचे काही आयटम्स हे बायफर्केट होऊन मॅन्युफॅक्चरिंगला येतात जे रिलेटेड टू फॅक्टरी असतील असे. आता आपण इथे प्रोडक्ट हे केलंय त्यामुळे आता पटापट लिहत जाऊयात. फक्त ह्याच्यामध्ये लिहिण्यासाठी एक थोडीशी जेव्हा रॉ मटेरियलचं आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा थोडंसं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागतं. म्हणजे लिहिताना असं लिहायला लागतं, टू आणि बाय हे सगळं सेमच असणार आहे. टू रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. याच्या अंडर काही आयटम्स घ्यावे लागतात. ते काय काय घ्यावे लागतात, रॉ मटेरियल कन्झ्युमसाठी लागणारे म्हणजे काय, ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि क्लोजिंग स्टॉक. आणि कॅरेज इनवर्ड असेल तर आपण त्याच्यामध्ये घेतो. बाकी सगळे आयटम्स कसेही घेतले तरी प्रॉब्लेम नाही. फक्त याचं एक पर्टिक्युलर लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय घ्यायचं, पहिलं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे इनर साईडला घ्यायचं, किती आहे, 35,000. ओके. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल नंतर ओपनिंग स्टॉक ऑफ WIP आहे. नंतर रॉ मटेरियल कन्झ्युमसाठीची जागा थोडीशी सोडून देऊयात, एक 4-5 लाईन्स सोडून मी खाली लिहिते, टू ओपनिंग स्टॉक ऑफ WIP. ओपनिंग स्टॉक ऑफ WIP किती आहे, 28,000. आणि इथे येईल टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. तिन्हीचे ओपनिंग स्टॉक कसे घ्यायचे कळले. ओपनिंग स्टॉक हे बाहेरच्या साईडला डायरेक्ट येईल 28,000. इथे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स पण आउट साईडलाच घ्या, 55,000. क्लिअर आहे. याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ट्रेडिंग अकाउंट जसं काढत होतो, जे आयटम ट्रेडिंगला येतील ते ट्रेडिंगला ॲज इट इजच येतील जसे आजपर्यंत येत होते. आता ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल नंतर फिनिश गुड्सचं आहे. फिनिश गुड्सच्या आधी परचेसेसची व्हॅल्यू येईल. ॲड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल लेस रिटर्न्स ऑफ रॉ मटेरियल, रिटर्न ऑफ परचेस असं म्हणून ठेवा, जे तुम्हाला मायनसमध्ये लिहायचे आहेत. अशा वेळेला काय करायचं, एक तर इनर साईडला करून दाखवलं तरी चालेल, जागा नसेल तर ब्रॅकेटमध्ये टाकलं याचा अर्थ तो मायनस आहे. हे पुढे अकाउंटिंगसाठी पुढे लक्षात ठेवा. जे मायनसमध्ये लिहते त्याच्यातनं मायनस करायचं असा त्याचा अर्थ होतो. ओके. याची टोटल इथे येईल आणि लेस म्हणायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल खाली दिलेले आहे, किती आहे ते पण मायनसमध्ये लिहा, कारण मायनस करायचं आहे 40,000. बाकीचे आयटम जेव्हा येतील तेव्हा लिहू. म्हटलं तसं याचं फक्त एक कॅल्क्युलेशन याच पद्धतीने ड्रॉ करायला लागतं, त्यामध्ये लक्षात ठेवा याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाही. आता रॉ मटेरियल कन्झ्युमचं कॅल्क्युलेशन झालं तर इथे कॅरेज इनवर्ड असते तरी पण इथेच घ्यायला लागले असते, कारण ते परचेस करताना कॅरेज लागतात, ते आपण तिथे घेतो. आता पुढचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP तुम्हाला काही पुस्तकांमध्ये इथेच खाली लिहिलेले दाखवतील मायनस करून, पण त्याचा ॲक्च्युअल इफेक्ट हाच बरोबर आहे, बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. कळलं. जसं ह्याचं लिहितो तसं, फक्त रॉ मटेरियल कन्झ्युम करतानाच क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. बाकी ट्रेडिंगसाठी आणि WIPचा म्हणजे फिनिश गुड्स आणि WIPचा ओपनिंग आणि क्लोजिंग टू आणि बायलाच येईल. ओके. ह्याचा किती आहे, 30,000. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तो इथे येतो ॲज युजल बाय 60,000. ओके. नेक्स्ट आता क्लोजिंग स्टॉक झालं. रिपेअर्स ऑफ प्लांट. रिपेअर्स ऑफ प्लांट, आता याच्या खाली कसे आयटम्स लिहावे याला काही कंपल्शन नाही आहे, त्यामुळे ते तुम्ही कसेही लिहू शकता. रिपेअर्स ऑफ प्लांट 5,000.
याचं सिम्पल लॉजिक आहे, जे मटेरियल किंवा जे प्रोडक्शन, जी कॉस्ट, जे एक्सपेन्सेस किंवा जे इन्कम रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग किंवा रिलेटेड टू प्रोडक्शन, रिलेटेड टू फॅक्टरी आहे, हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगला येतं, बाकी ट्रेडिंगला येतं. ओके. रिपेअर्स टू प्लांट 5000, मोटिव्ह पॉवर 4500, फॅक्टरी इन्शुरन्स 6500, सेल्स. आता बाय सेल्स आपण कुठे घ्यायचो आजपर्यंत? ट्रेडिंगला. तसंच घ्यायचं, कारण सेल्स हे फिनिश गुड्सचेच असतात. 3,01,500, कारण त्याच्यावर सेल्स रिटर्न आहेत म्हणून ते इनर साईडला लिहून ठेवा. परचेसेस ऑफ फिनिश गुड्स. आता परचेसेस कुठे घ्यायचो आपण? ट्रेडिंगला. तसेच येतील टू परचेसेस ऑफ फिनिश गुड्स. किती आहेत? 1 लाख. ओके. आता सुपरवायझर सॅलरी. सुपरवायझर म्हणजे कुठे? प्रोडक्शनच्या इथेच असतो, त्यामुळे त्याची पण इथेच येईल. रॉयल्टी ऑन प्रोडक्शन किती आहे? 7500. सॅलरी टू वर्क स्टाफ 8000 आहे. परचेसेस ऑफ रॉ मटेरियल वरती आपण जागा सोडली, तिथे लिहायचं 1,55,000. हाच फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये कुठेही काही चेंजेस करू नका. रॉ मटेरियल कंझ्युमचा फॉर्मॅट चेंज होणार नाही, कुठल्या आयटम्समध्ये असाच येईल. वेजेस टू वर्कर्स. आता इथे लिहा टू वेजेस. वेजेस किती आहे? 3000. ॲड आउटस्टँडिंग म्हटले 500, म्हणजे किती येईल? 3500. बाकी काही चेंजेस नाही. आउटस्टँडिंग ॲड करायचं, प्रीपेड लेस करायचं, अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल. बाकी चेंजेस काही होणार नाही आहेत. आउटस्टँडिंग वेजेस झालं. लाईट गॅस ऑफ फॅक्टरी किती आहे? 2500. हायर स्पेशल प्लांट 7500. फॅक्टरी रेंट. रेंटला पण आउटस्टँडिंग आहे 750, मग 2250 रेंट येईल. ॲड आउटस्टँडिंग 750, म्हणजे किती येईल आउटसाईडला? 3000. ओके. नंतर टू रिपेअर्स. सॉरी, फॅक्टरी रेंट 3750 आहे. 3750 आणि 750 म्हणजे किती येईल? 4500. रिपेअर्स 2250. इथे फॅक्टरी टॅक्सेस 500. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन 7000. ओके. आता पुढे राहिलं काय? सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न इथून लेस होतील. रिटर्न्स 5000, सॉरी 1500, म्हणजे किती येतील? 3 लाख आउटसाईडला येतील. आणि परचेस रिटर्न ऑफ रॉ मटेरियल ते इथून लेस होतील 5000, म्हणजे आता तिथली टोटल किती येईल? 35000. ॲड 1,55,000 ॲड लेस 5000, म्हणजे 1,85,000 लेस 40,000, 1,45,000. ओके.
आता ॲक्च्युली याची टोटल मी इकडे फक्त लिहिते, इथे जागा नाही, इथे संपलंय, डायरेक्ट इथे टोटलच येणार आहे आता. तर मग इथे फक्त टोटल करायचे. किती टोटल येईल? या साईडची टोटल जास्त येईल आणि जे इकडे राहील त्याला आपण म्हणणार बाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कळलं? जी बॅलन्सिंग फिगर येईल त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. इथले सगळे आयटम संपलेले आहेत. इथले आता आउटस्टँडिंग जे होते त्या आउटस्टँडिंगचा बॅलन्स शीटला सेकंड इफेक्ट आला असता, जर आपल्याकडे अवेलेबल असतं तर. आता सगळी टोटल करूया. 1,45,000. या सगळ्या कॉलमची टोटल आली आहे 2,37,250. लेस काय करायचं? 30,000 म्हणजे येईल 2,07,750. हे ट्रान्सफर कुठे होतील? इथे लिहा होतं ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट. इथे लिहा टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असं लिहून ठेवा. किती झालंय? 2,07,750. इथे क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 1,60,000 करा, कारण जरा कॅल्क्युलेशनमध्ये नाही तर कमी जास्त. ठीक आहे, म्हणजे याची टोटल किती येईल आता? 4,60,000. आणि याची बॅलन्सिंग फिगर येईल त्याला आपण काय म्हणतो? टू ग्रॉस प्रॉफिट. कॅरी डाऊन 2,07,750 ॲड म्हणजे 97,250 काय आलं? ग्रॉस प्रॉफिट आलं. ही एक बॅलन्सिंग फिगर आली, ही एक बॅलन्सिंग फिगर आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही नाही, जसं फायनल अकाउंट आपण सॉल्व्ह करायचो तसंच डबल इफेक्ट प्रत्येकाचे येतील. फक्त मी तुम्हाला आयटम समजण्यासाठी आणि याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे कळण्यासाठी ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळं दिलं. ओके, त्यामुळे कंपल्सरी जे सगळे आयटम्स आहेत हे अशाच पद्धतीने मी जास्तीत जास्त आयटम्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तेवढे आयटम्स मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये येतात. ओके, आता सेकंड प्रॉब्लेम आपण बघूया. सेम असाच बघायचा मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगचा. त्यानंतर मग आपण प्रॉब्लेम बघू मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि P&L. कळते?